बरेच वर्ष झालं हा रस्ता प्रलंबित आहे. आता ही रस्त्याची दुरावस्था किती वर्ष झाला आहे? 5 वर्ष झाले आहे. काय करत नाही ते, काय नाही ते, येते ते बघते ते, येते ते जाते. नमस्ते, मी रोहित मोरे. आपण सांगली टॉक्सचा पहिला एपिसोड शूट करतोय, ज्याचं नाव असणार आहे विकास गाथा. ह्याच्यामध्ये आपण बरेचसेच गावाची विकासाच्या गोष्टी कव्हर करणार आहे. आज सर्वप्रथम आपण वाटेगावमध्ये खोरी वस्तीकडे जाणारा जो रस्ता आहे, बरेच वर्ष झालं हा रस्ता प्रलंबित आहे. चला तर मग स्टार्ट करतो आम्ही. तर नमस्कार. नमस्कार. आता ही रस्त्याची दुरावस्था किती वर्ष झाला आहे? 5 वर्ष झाले आहे. 5 वर्ष झालं. होय. तुम्ही किती वर्ष आले ह्या रस्ता बघताय की बाबा कधी होईल, काय होईल, कुणाचं काय काय- आश्वासन वगैरे असं? साहेब येतात. हा. बघते ती, जाते ती. काहीच कुणाचा प्रतिसाद नाही. काय करत नाही ते, काय नाही ते, येते ते बघते ते, येते ते जाते. खराब रस्ता झालाय. किती वर्ष झाला प्रलंबित आहे प्रश्न? 3 वर्ष झालं जवळ मग काय लोकांना याचा त्रास होतं ना. आणि हे निवेदन कोणाला दिलं याच्यापर्यंत? काही कल्पना नाही. खरं सांगायचं जर ह्या संदर्भात झालं तर बऱ्याच जणांना निवेदन दिलेलं आहे, पण कुणाचं ह्या साईडला लक्ष नाहीये. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी अडचण अशी याच्यामुळे लोकांना होते की आपल्या खोरीतनं येणारा इमर्जन्सीचा पेशंट ह्या खराब रस्त्यामुळे लवकर बाहेर निघू शकत नाही. बरं, मग ही अडचण तुम्ही बरेच वर्ष झालं तुम्हाला होय, अडचण होय. आहे. हम्म. मग ह्याच्यावर तुम्ही काय आव्हान कराल की बाबा काय व्हायला पाहिजे, कसं रस्ता व्हायला व्हायला पाहिजे. रस्ता झाला म्हणजे आपलं स्पीड मध्ये वाहनं चालतील जरा. तुम्ही आता बघू शकताय आपण खोरी वस्तीमध्ये म्हणजे एक कच्चा रस्ता आहे जो घराकडे जातो. आणि गेल्या वर्षी पिण्याची पाण्याची स्कीम म्हणजे पाणी येणार घरी पाईपलाईन टाकून रस्ता उकरून ठेवलेला आहे. अक्षरशः मागचं 1 वर्ष आम्ही ह्या रस्त्याने चिखलात काढलेलं आहे. तर आमचं ग्रामपंचायतीला वाटेगाव ग्रामपंचायतीला एक छोटंसं आव्हान आहे की बाबा हा छोटासा रस्ता आहे पण लवकरात लवकर होऊन हा चिखल, कारण पावसामध्ये होणाऱ्या चिखलाचा त्रास आम्हाला खूप भयंकर आहे या ठिकाणी, हा पूर्ण व्हावा. आता जो व्हिडिओ तुम्ही बघितलात तर मगाशी जिथून आपण सुरुवात केली ती खोरी वस्तीमध्ये एंट्री करणारा जो रस्ता होता तो होता. तिथं तर रस्त्याची अवस्था खूप बेकार आहे. आणि जिथून आपण बाहेर येतोय जो वाटेगावचा राजारामबापू सहकारी साखर कारखाना त्या रस्ता बाहेर निघतो तिथला व्हिडिओ सुद्धा तुम्ही आता बघू शकताय की त्याची सुद्धा दुरावस्था खूप भयंकर आहे. आव्हान इथल्या लोकप्रतिनिधीला किंवा जे नेते आहेत त्यांना अशा प्रकारचं आव्हान करतो की हा रस्त्याचा निकाल नसत्याचा जो काही विषय आहे तो लवकरात लवकर निकाली लागावा अशी विनंती करतो. धन्यवाद.